मन मंदिरा गजर भक्तीचा. आमचे दादा पाटील शेळके आहेत, आमचे सभापती साहेब पठारे साहेब आहेत, आमचे अशोकरावजी, बरेच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. शेळके परिवारावर प्रेम करणारे उपस्थित आहेत. त्यातली ही सेवा सगळ्यापासून व्यवस्थित आवाज पोहोचणारे आमचे संदीप महाराज. पुन्हा कमी जास्त बटणं करायचे आपल्या पुन्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा माझ्याकडे. सज्जन आहो मायबाप आहो. आजचं कीर्तन हे वर्ष श्राद्धाच्या निमित्त. एक लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये 3 सोहळे असतात. एक जन्माचा आहे, दुसरा लग्नाचा आहे आणि तिसरा मृत्यूचा आहे. आता दुसऱ्या नंबरचा सोहळा टाळता येतो, करायचं का न करायचं त्याच्या त्याच्या मनावर आहे. पण ज्याचा पहिला झाला त्याचा तिसरा ठरलेलाच आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळच आहे. आता जन्माचा सोहळा हे ज्याच्या त्याच्या पाप पुण्यावर अवलंबून. भोगे कळवते मागेल ती जन्म. उत्तम मध्यम कनिष्ठ ते. महापाप असेल फले नरकाची प्राप्ती. पाप असेल तर कुत्र्या मांजराचा जनावराचा जन्म प्राप्त होतो. उपपाप असेल तर झाडा झोडपाचा दगडाचा गावताचा वेलीचा जन्म प्राप्त होतो. पापात्मक पाप पापात्मक पुण्य पुण्यात्मक पुण्य. पापात्मक पापे नरका जायचे, पापात्मक पुण्य स्वर्गा जायचे. मग मातेचे पाविजे ते शुद्ध पुण्य. निषिद्ध कर्म आचरण केल्यानंतर फले नरकाची प्राप्ती. सत्कर्म केल्यानंतर फले स्वर्गाची प्राप्ती. आणि सत्यकर्म केल्यानंतर वैकुंठ भुवनी घर केले. पण कधी ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण. ध्याने आणि मनी वेगळ्या अर्थाने. माझ्या बोलण्यात फरक लक्षात घ्या. सत्कर्म आणि सत्यकर्म. सत्कर्म केल्यावर स्वर्गाची प्राप्ती, सत्यकर्म केल्यावर वैकुंठ भुवनी घर केलं. पण कधी ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण. ध्याने आणि मनी वेगळ्या अर्थाने शब्द. काही लोकांना सांगितलं, आमचे श्रीरामजी शेळके त्यांच्या आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं इंगळे महाराजाचं कीर्तन होतं त्यांच्या घरासमोर. तो काही दिसला नाही. लय मनात होतो पण ध्यानातच राहिलं नाही, त्याच्यामुळे येता आलं नाही. एखाद्या माणसाला विचारलं, तू कीर्तनात दिसला नाही. तो मला ध्यानात होतं पण मनात नव्हतं म्हणून आलो नाही. विठ्ठल विठ्ठल. कसं आहे, ध्यानी आणि मनी पाहिजे. जाऊ द्या, मरणाचा सुद्धा सोहळा आहे. महाराज ते आनंदानं स्वीकार. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जया परी. उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते. हा सुद्धा सोहळा आनंदानं स्वीकारायला पाहिजे. महाराज इथले जास्त वेळ घेण्यापेक्षा एक प्रमाण सांगतो. येथे नाही उरवाले, इथं अवतारसुद्धा संपले, त्यांना सुद्धा मरावं लागलं का? याचं कारण, याचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोकामध्ये कुणी जिवंत राहणं शक्य नाही. महाराज तुम्हाला सांगतो, हिरण्यकशिपूनं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव म्हणले वरंबुरे काय पाहिजे माग. ते म्हणलं मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणले दुसरं काहीतरी माग, कारण त्याच्यात माझाही नंबर आहे. विठ्ठल विठ्ठल. नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा जन्मावं लागतं, मारावं लागतं. पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला म्हणून मरण अटळ आहे. जाऊ द्या. मग त्यांना सांगितलं ठीक आहे दुसरं मागतो. मरण नकोच मागितलं पण वेगळ्या पद्धतीने. रात्री नको, दिवसा नको, घरात नको, दारात नको, शास्त्रांत नको, आचरण नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको. मागितलं तेच पण जरा पसारा धरून. जसं एखाद्या राजानं पोपट पाळला, त्याला 2 शिपाई राखणदार होते. राजानं सांगितलं पोपट मेला अशी कुणी माझ्या कानावर बातमी आणली फाशीला देणार एका एकाला. आता रातपाळी दिवसपाळी करून जागायचे. आता बाहेरून कुत्रं मांजर जाऊ देत नव्हते, पण मधलीमध्येच मेलं पिंजऱ्यात. काय करते त्याला? ते मला हे तर मेलं की. मला मग सांगतोच. मला नाही तू सांग, कारण मेला म्हणून सांगा तर फाशीला देतोय. एक जरा हुशार होता, मला मी सांगतो. गेला राजाच्या पुढं हात जोडून उभा राहिला. राजा म्हणला काय चाललं पोपटा साहेब? काळजी करायची. पोपट निवंत झोपलेला आहे, डोळे मिटलेले, चुंच फाकलेले, श्वासोश्वास बंद आहे, पंख फाकलेले. राजा म्हणला मेला म्हण की. म्हणला तुम्ही म्हणा, फाशीला जायला कोण रिकाम आहे? सांगितलं तेच पण जरा वेगळ्या पद्धतीनं. विठ्ठल विठ्ठल. मरण आता बरेचसे उदाहरणं तुम्ही टी व्हीवर ऐकतात. 250 गोष्टी 200 गोष्टीचं पुस्तक 250 पेजेचं वगा वाचा. फक्त विनंती, विनोद हसण्यावर. शेळके पाटील की यमाकडे दया नाही, मया नाही, वशिला नाही. 10-5 रुपये देऊन सुटत नाही. एक वेळेला मलाच यम आला नाही आला. मला इंगळे महाराज उरका लवकर. म्हणलं काही चहा पाणी, आपल्याकडे वेळ कमी म्हणला. मला पण माझ्या घरी आलेल्या माणसाचं मी आदरातिथ्य केल्याशिवाय जाऊ देत नाही ना. तो मला उरका लवकर. मग मला काय चहा करू का कॉफी करू? काही करा म्हणलं. आम्ही कॉफी केली प्यायला, पण थोडी शाळा केली. त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं, भुलीचं औषध असतं ना यमाला. आणि ते पेलं आणि ते झोपलं ना, त्याला भूल आली. तेवढे त्याजवळचा लॅपटॉप घेतला तर माझं नाव 1 नंबरला होतं. मी शाळा केली, काढलं आणि सगळ्या नावाच्या खाली घातले आणि ते ठुलं झाकून. थोडं वेळ यम शुद्धीवर आला. ते म्हणतो इंगळे महाराज मृत्यू लोकांमध्ये सगळे लोक तिरस्कार बुद्धीनंच बघते. ते यम मानल्यावर पहिला माणूस हवा तुम्ही यमाचा आधार आहात तिथे.
बारावून गेलो म्हणलं मी तुमच्या आदरातिथ्याला, त्याच्यामुळे आपल्या नियोजनात बदल करणार आहे. मी म्हणलं बरं झालं, मरणच टळलं. आता मी म्हणलं बदल काय करणार म्हणला, खालून सुरू करणार म्हणला. अरे ते माझ्या हातानंच खाली नेऊन घातलं होतं ना. थोडक्यात सांगायचं मरण चुकत नाही. हा सोहळा आनंदानं स्वीकारायला पाहिजे. जाऊ द्या, कर्म दोन प्रकारचे, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. शास्त्रानं सांगितलं करू नये ते करणं त्याला निषिद्ध म्हणतात, आणि जे करायला सांगितलं त्याला विहित कर्म म्हणतात. त्याचे 4 प्रकार आहेत: नित्यकर्म, नैमित्तिकर्म, काम्यकर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म सकाळी उठल्याबरोबर पहिले शौचाला जाणे, नंतर स्नान, देवपूजा, हरिपाठ, काय तुमची सवय असेल चहा दूध कॉफी घेणे, एवढं जरी जीवनात केलं देव भेटण्यासाठी काहीच करायची गरज नाही. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभन लक्ष्मी वल्लभ, आणि नित्य नियमाविन अन्न खायतो. आता हे नैमित्य कर्म जे ज्या मित्तीला निमित्तानं केलं जातं, आईवडिलांची पुण्यतिथी करणं, श्राद्ध करणं, हे जीवाच्या पाठीमागचं नैमित्य कर्म आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी महत्त्वाचा पर्वकाळ जिंदगीमध्ये एकच वेळेला सापडतो. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडी एक वेळ, कधी माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अतिपवित्र. हा पर्वकाळ मागुता पुरुषाशी न जोडे सर्वथा येथ श्रद्धेने धर्म करिता पवित्रता अक्षय. आणि अशी जी करणारी मंडळी याला भागवतात सुसंतते असं वर्णन आलेलं. माता पित्याचे सेवेवर जो पापणा ते तारे, सकळ पूर्व जाते उद्धरितो संसारी सुपुत्र. आणि एक लक्षात ठेवा, आता आईवडिलांची पुण्यतिथी करणं, श्राद्ध करणं, आपण कोणावर फार उपकार करतो असं नाही, पण नाही केल्यानंतर दोष पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. व्यवहारातलं उदाहरण सांगतो, पत्नीला साडी घेणं उपकार नाही, पण नाही घेणं गुन्हा आहे, सगळ्याला कळतंय. विठ्ठल विठ्ठल. आपण आईवडिलांचं श्राद्ध केलं नाही, पिंडदान केले नाही, तर स्वर्गात ते पितळ तळतळून शाप देतात. आकट त्याचे करते पितळ माझ्याकडे बघायचं नाही, बघितलं की बिघडतं सगळं. मग आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आणि एक लक्षात ठेवा, आई वडील गेल्यानंतर हे करायचे, पण जिवंतपणे सुद्धा आई वडिलांची सेवा करा. कारण सकळ तीर्थाचे दोरे जे का माता पितरे, तया सेवेशे शरीरे लोणकी जे. म्हणून महाराज तुम्हाला सांगू, जिवंतपणे आईवडील नाहीत, काही महाभागा अशी जिवंतपणे मायबापाला सांभाळत नाहीत, खायला घालत नाहीत, बोटाने मारते, शिव्या देतात, आणि मेल्यानंतर अख्ख्या गावाला लाडूचं जेवण देते. चला जेवायला. म्हणले का? म्हणले आमच्या वडिलाचा 13वा आहे. आता म्हातारं तर चला ताकाला लाडू घातले लोकाला, काय घेणे मला सांगा. जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. उपयोग नाही, जिवंतपणे सेवा कारण गेल्यानंतर करा. ते कार्य हे शेळके पाटील परिवार, आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, तालुका अध्यक्ष BJPचे आमचे शेळके साहेब, त्यांच्या परिवारानं हे केलेलं आहे. कोटी कोटी धन्यवाद आहे. त्यानिमित्ताने सेवा. आणि आपल्याला महाराज उपदेश करतात, आपलासुद्धा एक दिवस ठरलेला असं जाणून वागा. लक्षात ठेवा मायबापा. जगद्गुरू तुकाराम महाराज उपदेश करतात. उपदेश कोण करतं आणि कुणाला करतं? ज्यांच्या अंतकरणात समाजाबद्दल तळमळ, दया ही मया येतो इताचा कळवळा, पडती हाती म्हणून, आणि बुडतं हे जन न देखावे. माणसाला उपदेश करतात, कारण परमार्थ करण्याच्या लायक फक्त मानव आहे. पशु पाप पुण्य काही जाणते,
उत्तम मध्यम भोग भोगिते. पशुपक्षी हा भोग प्रधान वर्ग, माणूसच असा तो विचार प्रधान वर्ग. चांगलं काय वाईट काय, मग पवित्र असं नरदे आपल्याला परमार्थासाठी मिळालेला असून त्याचा लोक दुरुपयोग करू लागले. म्हणून महाराज म्हणतात, अरे गिळिले हो संसारे राखा काहीतरी खरे, दिला करुणा करे मनुष्य देह सतसंग. आता उघडे डोळे जरी तुझा अध्यापी न कळे, मातीच्या कोळे दगडाला. महाराज म्हणतात, इथून पाठीमागं कुणाच्या चुका झाल्या असतील हो द्या, मागे केले पाहू नका, पुढे जामीन आहे, मागील केले ते अवघेचे वावो. बाप रुक्मा, इथून पाठीमागं काही झालं हो द्या, पण इथून पुढे तरी बुद्धीचा पालट अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तिथून पाठीमागं काही झालं होत्या, पण इथून पुढं तरी बुद्धीचा पालट. पालट या शब्दाचा अर्थ बदल करा, कारण समाजात बराच बदल आढळून आला, पण पाहिजे तो बदल नाही. आता काही लोक देशाचा बदल करतात, आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात पैसे कमवायला. काही लोक वेशाचा बदल करतात. अहो, देशाचा आणि वेशाचा एवढा बदल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात एका शहराला माझं कीर्तन होतं, कीर्तन रंगात आलं, एक मुलगा रडू लागला. मी त्या घेणाऱ्या माणसाला सांगते, तुमच्या पाया पडतो, मुलगा रडतो, बघा ना, तुम्ही ऐकत नाही, दुसऱ्याला ऐकू दे, बघा त्या मुलाला. त्या घेणाऱ्याने सांगते, महाराज म्हणते तेवढंच म्हणे जाणलंय मट जे जे कशाला लागले. बुद्धीचा पालट धरा रे काही, विकू कमीच करायचे, सगळे सायलेंट आवाज ठेवायचे. बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह, आपुल्या हिताचे न होती सायास, गृहदारास धनवित्त. अवचित निधान लागले हे हाती, भोगा विपत्ती गर्भवास, आपुल्या हिताचे न होते सायास, गृहदारा आस धनवित्त. यावे जावे पुढे ऐशेची कारण, भोगावे पतन नरकवास, आपुल्या हिताचे न होते सायास, गृहदारा आस धनवित्त. तुका म्हणे धरी आठवया देही, तुका म्हणे धरी आठवया देही, नाही तरी काही बरे नोहे, आपुल्या हिताचे न होते सायास, गृहदारा आस धनवित्त. विठ्ठल
सीता पालट धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह आपुल्या हिताचे न होती सायास गृहदारास धनवित्त पांडुंगा करू प्रथम नमन विको राव द्या म्हणलं ना तुम्हाला मगाशी सुरुवातीला मागच्या सुद्धा मागची विको वाढूच नका ना जे ठेवले तेच राहू द्या पुन्हा ही विनंती आहे तुम्हाला पांडुरंगा कृपम नमन दुसरे चरण संतांचे अत्यंत कृपादान कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाचार्यांचे केले स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेची दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडले. सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, आजची जी कीर्तनाची सेवा कोणत्या निमित्ताने सगळ्यांना ज्ञाते, सगळ्यांना कल्पना, आपल्या गावातील रहिवासी परमश्नी परमार्थप्रेमी श्री भाऊसाहेबराव गोविंदरावजी शेळके यांच्या सुविध पत्नी, तसेच श्री श्रीरामजी भाऊसाहेबराव शेळके, श्री राजू भाऊसाहेबराव शेळके यांच्या मातोश्री वैकुंठवासी द्वारकाबाई भाऊसाहेबराव शेळके यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्यानिमित्तानं ही कीर्तनाची सेवा शेळके पाटील परिवाराच्या वतीने आमचे दादा पाटील सर्वांचा प्रेम असतो. तुमच्या दर्शनाचा योग मला मिळालेला आहे. रती महारथी गुणीजन मंडळी उपस्थित महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक संगीत रत्न भजन सम्राट श्रीधर महाराज लहाने, महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीत रत्न संगीत अलंकार भजन सम्राट उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा दादा पाटील रोहिला गडकर, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट गायक आमचे कीर्तनकार आमच्या गावातील दादा महाराज मुळे, महाराष्ट्रात प्रसिद्ध उत्कृष्ट गायक संगीत रत्न भजन सम्राट सदानंद महाराज, महाराष्ट्रात उत्कृष्ट गायक संगीत रत्न भजन सम्राट आमचे बाजीराव महाराज भोसले, मृदंगाचे महामेरू मागुरामचे अर्जुन महाराज काळे, महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे उत्कृष्ट शिवचरित्रकार संतोष महाराज गोरे, उभा राहिलेले सारे सर्व टाळकरी माळकरी सगळ्यांचे विशेष उपस्थिती आमचे दादा पाटील शेळके आहेत, आमचे सभापती साहेब पठारे साहेब आहेत, आमचे अशोकरावजी, बरेच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, शेळके परिवारावर प्रेम करणारे उपस्थित आहेत. त्यातली ही सेवा सगळ्यापासून व्यवस्थित आवाज पोहोचणारे आमचे संदीप महाराज, पुन्हा कमी जास्त बटणं करायचे आपल्या पुन्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा माझ्याकडे सज्जन आहो मायबापाव. आजचं कीर्तन हे वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं. एक लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये 3 सोहळे असतात. एक जन्माचा आहे, दुसरा लग्नाचा आहे आणि तिसरा मृत्यूचा आहे. आता दुसऱ्या नंबरचा सोहळा टाळता येतो, करायचं का न करायचं त्याच्या त्याच्या मनावर आहे, पण ज्याचा पहिला झाला त्याचा तिसरा ठरलेलाच आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळच आहे. आता जन्माचा सोहळा हे ज्याच्या त्याच्या पाप पुण्यावर अवलंबून. भोगे कळवते मागेल ती जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते महापाप असेल फले नरकाची प्राप्ती. पाप असेल तर कुत्र्या मांजराचा जनावराचा जन्म प्राप्त होतो. उपपाप असेल तर झाडा झोडपाचा दगडाचा गावताचा वेलीचा जन्म प्राप्त होतो. पापात्मक पाप पापात्मक पुण्य पुण्यात्मक पुण्य. पापात्मक पापे नरका जायचे, पापात्मक पुण्य स्वर्गा जायचे. मग मातीचे पाविजे ते शुद्ध पुण्य. निषिद्ध कर्म आचरण केल्यानंतर फले नरकाची प्राप्ती, सत्कर्म केल्यानंतर फले स्वर्गाची प्राप्ती, आणि सत्यकर्म केल्यानंतर वैकुंठ भुवनी घर केले. पण कधी ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण ध्याने आणि मनी वेगळ्या अर्थाने. माझ्या बोलण्यात फरक लक्षात घ्या. सत्कर्म आणि सत्यकर्म. सत्कर्म केल्यावर स्वर्गाची प्राप्ती, सत्यकर्म केल्यावर वैकुंठ भुवनी घर केलं. पण कधी ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण ध्याने आणि मनी वेगळ्या अर्थाने शब्द. काही लोकांना सांगितलं, आमचे श्रीरामजी शेळके त्यांच्या आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं इंगळे महाराजाचं कीर्तन होतं त्यांच्या घरासमोर. तो काही दिसला नाही, लय मनात होतो पण ध्यानातच राहिलं नाही, त्याच्यामुळे येता आलं नाही. एखाद्या माणसाला विचारलं, तू कीर्तनात दिसला नाही, तो मला ध्यानात होतं पण मनात नव्हतं म्हणून आलो नाही. विठ्ठल विठ्ठल. कसं आहे, ध्याने आणि मनी पाहिजे. जाऊ द्या, मरणाचा सुद्धा सोहळा आहे. महाराज ते आनंदानं शिवकार. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळेया ना म्हणून धनंजया
जयापरी उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते. हा सुद्धा सोहळा आनंदाने स्वीकारायला पाहिजे. महाराज इथले जास्त वेळ घेण्यापेक्षा एक प्रमाण सांगतो. येथे नाही उरवाले, इथं अवतारसुद्धा संपले, त्यांना सुद्धा मरावं लागलं का? याचं कारण, याचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोकामध्ये कोणी जिवंत राहणं शक्य नाही. महाराज तुम्हाला सांगतो, हिरण्यकशिपूनं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव म्हणले वरंबुरे काय पाहिजे माग. तुम्हाला मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणले दुसरं काहीतरी माग, कारण त्याच्यात माझाही नंबर आहे. विठ्ठल विठ्ठल. काय ब्रह्मदेवाला सुद्धा जन्मावं लागतं, मारावं लागतं. पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला म्हणून मरण अटळ आहे. जाऊ द्या. मग त्यांना सांगितलं ठीक आहे दुसरं मागतो. मरण नकोच मागितलं, पण वेगळ्या पद्धतीने. रात्री नको, दिवसा नको, घरात नको, दारात नको, शास्त्रांत नको, आचरण नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको. मागितलं तेच, पण जरा पसारा धरून. जसं एखाद्या राजानं पोपट पाळला, त्याला 2 शिपाई राखणदार होते. राजानं सांगितलं पोपट मेला अशी कुणी माझ्या कानावर बातमी आणली, फाशीला देणार आहे एका एकाला. आता रातपाळी दिवसपाळी करून जागायचे. आता बाहेरून कुत्र मांजर जाऊ देत नव्हते, पण मधलीमध्येच मेलं पिंजऱ्यात. काय करते त्याला ते मला हे तर मेलं की. मला मग सांगतोच. मला नाही तू सांग, कारण मेला म्हणून सांगा तर फाशीला देतोय. एक जरा हुशार होता, मला मी सांगतो. गेला राजाच्या पुढं हात जोडून उभा राहिला. राजा म्हणला काय चाललं पोपटा साहेब? काळजी करायची. पोपट निवंत झोपलेलं आहे, डोळे मिटलेले, चुंच फाकलेले, श्वासोश्वास बंद आहे, पंख फाकलेले. राजा म्हणला मेला म्हण की. म्हणला तुम्ही म्हणा, फाशीला जायला कोण रिकाम आहे? सांगितलं तेच, पण जरा वेगळ्या पद्धतीनं. विठ्ठल विठ्ठल. मरण आता बरेचसे उदाहरणं तुम्ही टीव्हीवर ऐकतात. 250 गोष्टी, 200 गोष्टीचं पुस्तक 250 पेजेचं वगा वाचा. फक्त विनंती, विनोद हसण्यावर. शेळके पाटील की यमाकडे दया नाही, मया नाही, वशिला नाही. 10-5 रुपये देऊन सुटत नाही. एक वेळेला मलाच यम आला नाही आला. मला इंगळे महाराज उरका लवकर. म्हणलं काही चहा पाणी, आपल्याकडे वेळ कमी म्हणला. मला पण माझ्या घरी आलेल्या माणसाचं मी आदरातिथ्य केल्याशिवाय जाऊ देत नाही ना. तो मला उरका लवकर. मग मला काय चहा करू का कॉफी करू? काही करा मला. आम्ही कॉफी केली प्यायला, पण थोडी शाळा केली. त्याच्यात गुंगीचं औषध टाकलं, भुलीचं औषध असतं ना यमाला. आणि ते पेलं आणि ते झोपलं ना, त्याला भूल आली. तेवढे त्याजवळचा लॅपटॉप घेतला तर माझं नाव 1 नंबरला होतं. मी शाळा केली, काढलं सगळ्या नावाच्या खाली घातले आणि ते ठुलं झाकून. थोडं वेळ यम शुद्धीवर आला. ते म्हणतो इंगळे महाराज मृत्यू लोकांमध्ये सगळे लोक तिरस्कार बुद्धीनेच बघते. ते यम मानल्यावर पहिला माणूस हवा तुम्ही यमाचा आदरात तिथे. बारावून गेलो म्हणलं मी तुमच्या आदरात तिथेला. त्याच्यामुळे आपल्या नियोजनात बदल करणार आहे. मी म्हणलं बरं झालं, मरणच टळलं. आता मी म्हणलं बदल काय करणार? म्हणला खालून सुरू करणार. म्हणला अरे ते माझ्या हातानंच खाली नेऊन घातलं होतं ना. थोडक्यात सांगायचं मरण चुकत नाही. हा सोहळा आनंदाने स्वीकारायला पाहिजे. जाऊ द्या. कर्म 2 प्रकारचं, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. शास्त्रानं सांगितलं करू नये ते करणं त्याला निषिद्ध म्हणतात, आणि जे करायला सांगितलं त्याला विहित कर्म म्हणतात. त्याचे 4 प्रकार आहेत: नित्यकर्म, नैमित्तिकर्म, काम्यकर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म सकाळी उठल्याबरोबर पहिले शौचाला जाणे, नंतर स्नान, देवपूजा, हरिपाठ. काय तुमची सवय असेल चहा दूध कॉफी घेणे, एवढं जरी जीवनात केलं, देव भेटण्यासाठी काहीच करायची गरज नाही. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभन लक्ष्मी वल्लभ, आणि नित्य नियमाविन अन्न खायतो. आता हे नैमित्तिक कर्म जे ज्या मित्तीला निमित्तानं केलं जातं, आईवडिलांची पुण्यतिथी करणं, श्राद्ध करणं, हे जीवाच्या पाठीमागचं नैमित्तिक कर्म आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी महत्त्वाचा पर्वकाळ जिंदगीमध्ये एकच वेळेला सापडतो. पुरुषाची पर्वकाळ जन्मात जोडी एक वेळ, कधी? माता पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अतिपवित्र. हा पर्वकाळ मागुता पुरुषाशी न जोडे सर्वथा येथ श्रद्धेने धर्म करिता पवित्रता अक्षय. आणि अशी जी करणारी मंडळी याला भागवतात सुसंत त्या वर्णन आलेलं. माता पित्याचे सेवेवरे जो पापणा ते तारे, सकळ पूर्व जाते उद्धरितो संसारी सुपुत्र. आणि एक लक्षात ठेवा, आता आईवडिलांची पुण्यतिथी करणं, श्राद्ध करणं, आपण कोणावर फार उपकार करतो असं नाही, पण नाही केल्यानंतर दोष पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. व्यवहारातलं उदाहरण सांगतो. पत्नीला साडी घेणं उपकार नाही, पण नाही घेणं गुन्हा सगळ्याला कळतंय. विठ्ठल विठ्ठल. आपण आईवडिलांचं श्राद्ध केलं नाही, पिंडदान केले नाही, तर स्वर्गात ते पितळ तळतळून शाप देतात. आकट त्याचे करते पितळ
माझ्याकडे बघायचं नाही, बघितलं की बिघडतं सगळं मग. आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आणि एक लक्षात ठेवा, आई वडील गेल्यानंतर हे करायचे, पण जिवंतपणे सुद्धा आई वडिलांची सेवा करा. कारण सकळ तीर्थाचे दोरे जे का माता पितरे तया सेवेशे शरीरे लोणकी जे. म्हणून महाराज तुम्हाला सांगू, जिवंतपणे आईवडील नाहीत, काही महाभागा अशी जिवंतपणे मायबापाला सांभाळत नाहीत, खायला घालत नाहीत, बोटाने मारते, शिव्या देतात आणि मेल्यानंतर अख्ख्या गावाला लाडूचं जेवण देते. चला जेवायला. म्हणले का? म्हणले आमच्या वडिलाचा 13वा आहे. आता म्हातारं तर चला ताकाला लाडू घातले लोकाला, काय घेणे मला सांगा. जित्या नाही अन्न मेल्यावर पिंडदान, मेल्यावर पिंडदान, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. उपयोग नाही, जिवंतपणे सेवा करा, गेल्यानंतर करा. ते कार्य हे शेळके पाटील परिवार आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, तालुका अध्यक्ष BJPचे आमचे शेळके साहेब, त्यांच्या परिवारानं हे केलेलं आहे. कोटी कोटी धन्यवाद आहे. त्यानिमित्ताने सेवा. आणि आपल्याला महाराज उपदेश करतात, आपलासुद्धा एक दिवस ठरलेला असं जाणून वागा. लक्षात ठेवा मायबापा. जगद्गुरू तुकाराम महाराज उपदेश करतात. उपदेश कोण करतं आणि कुणाला करतं? ज्यांच्या अंतकरणात समाजाबद्दल तळमळे, दया ही मया येतो इताचा कळवळा पडते हाती म्हणून, आणि बुडत हे जनन देखवे. माणसाला उपदेश करतात, कारण परमार्थ करण्याच्या लायक फक्त मानव आहे. पशु पाप पुण्य काही जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते. पशुपक्षी हा भोग प्रधान वर्ग आहे, माणूसच असा तो विचार प्रधान वर्ग. चांगलं काय वाईट काय, मग पवित्र असं नरदे आपल्याला परमार्थासाठी मिळालेला असून त्याचा लोक दुरुपयोग करू लागले. म्हणून महाराज म्हणतात, अरे गिळले हो संसारे राखा काहीतरी खरे, दिला करुणा करे मनुष्य देह सतसंग. आता उघडे डोळे जरी तुझा अद्यापी न कळे, मातीच्या कोळे दगड आला. महाराज म्हणतात, इथून पाठीमागं कुणाच्या चुका झाल्या असतील हो द्या, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे, मागील केले त्या अवघेचे वावो बाप रुक्मा. इथून पाठीमागं काही झालं हो द्या, पण इथून पुढे तरी बुद्धीचा पालट, अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तिथून पाठीमागं काही झालं होत्या, पण इथून पुढं तरी बुद्धीचा पालट. पालट या शब्दाचा अर्थ बदल करा. कारण समाजात बराच बदल आढळून आला, पण पाहिजे तो बदल नाही. आता काही लोक देशाचा बदल करतात, आपला देश सोडून दुसऱ्या देशात जातात पैसे कमवायला. काही लोक वेशाचा बदल करतात. अहो, देशाचा आणि वेशाचा एवढा बदल झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात एका शहराला माझं कीर्तन होतं. कीर्तन रंगात आलं. एक मुलगा रडू लागला.
मी त्या घेणाऱ्या माणसाला सांगते तुमच्या पाया पडतो, मुलगा रडतो, बघा ना तुम्ही ऐकत नाही, दुसऱ्याला ऐकू दे, बघा त्या मुलाला. त्या घेणाऱ्याने सांगते केस कापले होते, वेशाचा बदल सांगायलो, पोराचा ड्रेस होता हो, मी म्हणलं असू द्या, मुलगी कासत नाही, तिच्या आईकडे द्या की नोंद. त्या घेणाऱ्याने सांगितलं मीच आई आहे, कारण तिने पॅन्ट बुशर्ट घातलं होता. ते मलाच अशी लाज वाटली, काही घेणं नाही देणं नाही. अहो सगळा एक माणूस कपडाला हातावर बसला नाराज होईल. आमचे दादा पटेल तिथून झाले म्हणजे का तुमच्या चेहऱ्यावर नाराज वाटते. माझ्या मित्राला 2 लाख रुपये दिलेले आहेत मला उष्णे. म्हणले कशाला? म्हणले चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करायला. म्हणले मग काय झालं आता? ओळखू आहे ना. म्हणले कटलं तोंड पशिवलं, हे तोंडच बदलून टाकलं, जवळून गेलं तर कुणाला पैसे मागावं. अहो सगळा बदलत ना हो, पण पाहिजे तो बदल नाही ना. महाराज म्हणतात बदल करायचा तर बुद्धीचा करा. बुद्धी 3 प्रकारची, सतोगुणी, रजगुणी आणि तमोगुणी. तमोगुणी बुद्धीच्या माणसाला पाप पुण्य कळत नाही, रजगुणी बुद्धीच्या माणसाला कळतं पण वळत नाही, आणि सतोगुणी बुद्धीच्या माणसाचं कामच ते बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. आणि अशा बुद्धीचे माणसं समाजात कमी आहेत. हारी बुद्धी जपेतो नर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागलं, अनेका सारेका बहु असो, जैसा न जोडे परिसो, कामृता चलेसो दैवगुणे तैशी दुर्लभते सदबुद्धी. अशा बुद्धीचे माणसं कमी आहेत. तसा अशोक बुद्धीचे जर प्रकार सांगायला गेलो तर अशा बुद्धीचे माणसं आहेत ना समाजात. चर्मबुद्धी, पूर्णबुद्धी, तैलबुद्धी, दगडबुद्धी, देहबुद्धी, विषयबुद्धी, द्वैतबुद्धी, इतके बुद्धीचे माणसं आहेत. ते सांगत माझ्या बुद्धीला ताण देत नाही, इतक्या बुद्धीचे माणसं आहेत. अहो काही माणसं चर्मबुद्धीचे आहेत. चर्मबुद्धी म्हणजे चमड्यासारखी. चमड्यामध्ये आरी टुटली छिद्र पडतं, आरी काढली का लगेच मिटतं. तसे काय काय कीर्तनात म्हटले तितक्यापुरतं छिद्र पडतं. हे दादा पाटील, संतोष महाराज, महाराज लोक सांगतात ना, आता चांगलं वागायचं, पाप करायचं नाही. समजायचं पडलं छिद्र यायला कीर्तनात आहे तोपर्यंत. आणि कीर्तन संपलं घराकडे जाताना दुसरा म्हणतो, अरे इंगळे महाराजांनी किती पटवून दिलं दृष्टांत सिद्धांत. सांगतच असते, चलतच असतं, धंदाच आहे त्यांचा. म्हणजे झालं हे जशाला तसं, म्हणजे हे चमड्याच्या बुद्धीचे माणसं. आता काय काय माणसं पूर्णच बुद्धीचे आहेत. लाकडाला जर असं गिरमिटनं छिद्र पाडलं का ते पडलं तेवढंच राहतं, ते पुन्हा कशानं खोल बी होत नाही आणि कशानं बुजत बी नाही. तसं मी 40 वर्ष झालं कीर्तन करतोय. मी असे बरेच माणसं बघितले, ते कीर्तनानंही सुधारले नाही, तमाशानं बिघडले नाही. त्यांच्यात काही फरकच पडू देत नाहीत, अशा बुद्धीचे माणसं. आता काही माणसं तैल बुद्धीचे. तेल बुद्धी म्हणजे पाण्यावर तेलाचा थेंब पडला, पडतं थोडं आणि पांगतं जास्त. तसे काय ऐकतात थोडं पण जास्त पल्ला लावून सांगतात, हे तैल बुद्धीचे माणसं आहेत. आता काही माणसं दगड बुद्धीचे आहेत. दगड बुद्धीचे म्हणण्यापेक्षा काही माणसं असे, त्याहुनी दगड बरे देवा, तुका म्हणे ऐशी बुद्धी काही माणसं दगड बुद्धीचे म्हणण्यापेक्षा काही माणसं असे त्याच्यापेक्षा दगड बरे. आता ऐका, तुम्हाला आधी सूचना देतोय, काही गोष्टी इतक्या मार्मिक असतात, मार्मिक, पटकन लक्षात आणायचे. तुकाराम महाराज काय म्हणतात, काही माणसं दगड बुद्धीचे म्हणण्यापेक्षा काही माणसं असे, त्याहुनी दगड बरे देवा, त्यांच्यापेक्षा दगड बरे आहेत. कुणापेक्षा? तो का म्हणे आईशी बुद्धी ज्याची. आईशी म्हणजे कैशी? एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला डॉक्टर साहेब मी काय बोलतो काय नाही हे माझ्या आठवणीतच राहत नाही. डॉक्टरनं विचारलं असं कधीपासून होतं तुम्हाला? हे डॉक्टरलाच म्हणतो कशाबद्दल विचारलं मला. आई जरा दुर्जडच आहे. अहो मन मंदिरा गजर भक्तीचा.